मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या हालचाली आहेत. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये थोड्या पावसाचं प्रमाण वाढण्यास हरकत नाही. मध्य भारताच्या थोडं उत्तरेला म्हणजे आपण असं म्हणू की मध्य प्रदेशच्या आणि उत्तर प्रदेशच्या बाँड्रीवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. आणि या दोन्हींच्या प्रभावाने ज्या ठिकाणी मान्सूनची ट्रप आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण म्हणजेच हिमालयाच्या पॅरलल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वार्षिक सरासरीच्या प्रमाणात या ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे. या ठिकाणी आपण एल निनो 3.4 इंडेक्स जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपासून अतितीव्र श्रेणीमध्ये हा जाणार आहे. साधारणपणे आता तो 2.2 वर आहे, परंतु तो 3.2 वर किंवा 3.6 वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा त्याचा पीक पिरियड आहे. त्यामुळे आपल्याला एल निनोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच वेळेस आपण आयोडीचा सुद्धा अंदाज आपल्याजवळ आहे. आयोडी इंडेक्समध्ये देखील आपण बघतो की आयोडी पॉझिटिव्ह असणार आहे, परंतु किती पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे त्याचा पॉझिटिव्हनेस हा कमी आहे. आत्ताच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये आयोडी 0.8, सप्टेंबरमध्ये 0.9, ऑक्टोबरमध्ये 0.9 आणि नोव्हेंबरमध्ये 1° तो जाईल, परंतु तोपर्यंत आपला पावसाळा संपलेला असेल. त्यामुळे एकूणच लक्षात घ्यायचं की नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती राहील, परंतु याचा अर्थ असाही होत नाही की खूप सकारात्मक सर्व परिस्थिती आहे. ठिकाणी आपण आयोडी बघतोय, सध्या आयोडी 0.63 या स्टेजला आहे. आणि यामध्ये आणखी थोडीफार सुधारणा होईल, परंतु आयोडी हा फार सकारात्मक आहे किंवा पॉझिटिव्ह आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण त्या तुलनेत जेव्हा 3.4 इंडेक्स बघतो तेव्हा तो 2.02 वर पोहोचलेला आहे. त्यामुळे सध्या एल निनोचं पारडं हे जड आहे. निनो 3.4 इंडेक्स ज्या प्रमाणात आपल्याला तीव्र झालेला दिसतोय त्या प्रमाणात आयोडी सक्रिय नाही. ही ऑगस्टची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण घटणार आहे, पहिली गोष्ट. आता आपण हीच बाब सप्टेंबरमध्ये जेव्हा बघतो तर आयोडी देखील ॲक्टिव्ह झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे, परंतु ऐतिहासिक अशा प्रकारचं निनो 3.4चं तापमान देखील वाढलेलं आहे. आपण ही बाब जेव्हा ऑक्टोबरमध्ये जातो तर आपल्याला दोन्ही समुद्रांमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरातही आणि अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे. या ठिकाणी आपण त्याची परिस्थिती बघतो, जवळपास या ठिकाणी तेही तापमान 1.2च्या दरम्यान वगैरे जाताना आपण बघतो. आणि निनो 3.4 हेही सुद्धा रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान असणार आहे. आणि आपण जेव्हा याचा एकत्रित परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येते की आयोडी आणि एल निनो हे दोन्ही समोरासमोर येणारे घटक आहेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला तारणहार म्हणून आयोडी काम करेल. कमी दाब, डिप्रेशन तयार होतील आणि आपली गरज भागवतील महाराष्ट्राची. अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असणार नाही, मात्र आपल्याला वेळेला पाऊस न पडल्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होईल, ही एक मात्र परिस्थिती या ठिकाणी स्पष्ट दिसते. हा ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजीचा अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रातली परिस्थिती. कोकणासारख्या ठिकाणी आज 8 ऑगस्टला 1% मायनस वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस हा घाटमाथ्यावर पडला आहे, त्यामुळे
21%, परंतु सर्व पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. मराठवाड्यामध्ये 12%ची घट म्हणजे केवळ 88% पाऊस आहे. 89% मराठवाड्यामध्ये आहे आणि एकूण 103%वर आपण येऊन पोहोचलो आहोत. आणि पाऊस उघडलाय, खंड पडलाय, त्यामुळे झटपट आकडे बदलणार आहेत सगळे. त्यामुळे आपण थोडं सिरियस होण्याची गरज आहे. आपण जवळपास 8 ऑगस्टला येऊन पोहोचलो आहोत आणि 7 ऑगस्टपर्यंत 89% पाऊसाची नोंद भारतामध्ये झालेली आहे. त्यामुळे 90%च्या खाली जर पाऊस राहिला तर ते वर्ष दुष्काळी समजलं जातं. परंतु तीव्र होणारा एल निनो आणि त्यातच मिळणारी आयुडीची साथ आपल्याला किती तारणार ठरते हे बघणं आवश्यक आहे. भारतामध्ये बऱ्यापैकी पाऊसमान आत्तापर्यंत राहिलेलं आहे. एल निनोचं एवढं मोठं संकट असताना कडकडीत अशा प्रकारचा दुष्काळ मात्र नक्की पडला नाही. आणि आपण संपूर्ण भारतामध्ये पडलेला कालचा पाऊस देखील बघू शकतो. आणि महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण असं चांगलं वातावरण होतं. साधारणपणे हा 15 ऑगस्टपर्यंतचा पर्जन्य पॅटर्न असतो आणि त्यानुसार पाऊस पडतोय. त्यामुळे आपल्याला अजून एल निनोचा फार निगेटिव्ह प्रभाव भारतावर दिसलेला नाही आहे. राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी सुद्धा पाऊसमान बऱ्यापैकी आहे. मात्र पूर्व भारत आणि राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. दक्षिण भारतात अजून नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य मान्सून येणार आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती थोडी सुधारेल. सध्या आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ, दक्षिण कर्नाटक या भागातही पाऊस कमी आहे, परंतु तिथली परिस्थिती सुधारेल. आपण या ठिकाणी असं बघतो की सध्या 2 वादळी प्रणाली या ठिकाणी विकसित झालेल्या आहेत आणि याचा परिणाम या ठिकाणी एक ट्रप आहे आणि याही ठिकाणी एक ट्रप सक्रिय आहे. या दोन्हीचा परिणाम आपल्याला भारतीय भागावर होताना दिसतोय. दरम्यान महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती, स्थानिक वातावरण आहे. या दोन्ही सिस्टममुळे उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पावसाची शक्यता आहे. थोडं कोकण किनारपट्टी किंवा कोस्टल कर्नाटकापर्यंत किंवा केरळपर्यंत पाऊस होईल, परंतु महाराष्ट्रात सामान्य पाऊसमान आहे. पूर्व भारत आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे. तोच अंदाज 10 तारखेला कायम आहे. 11 तारखेपर्यंत किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील, कारण एक कमी दाबाचं क्षेत्र आहे जे महाराष्ट्रावर येणं अपेक्षित होतं. मात्र डॉल्फिन चक्रीवादळाने खेचलेल्या बाष्पामुळे याचा प्रभाव कमी झाला आणि हे केवळ उत्तर भारतापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्याचा पूर्व विदर्भात थोडा परिणाम आपल्याला दरम्यानच्या काळात होताना दिसतोय. त्यामुळे थोडं दुष्काळ निवारणासाठी तिथे आपल्याला मदत होईल, परंतु मध्य भारत किंवा उत्तर भारतात याचा प्रभाव दिसतोय. 13 तारखेला ही सिस्टम काही प्रमाणात आहे, विदर्भात थोडा त्याचा प्रभाव जाणवतोय आणि ही सिस्टम जोपर्यंत